आम्ही जेव्हा त्याला प्रांजलचा फोटो पाठवला ना, तेव्हा तो फोटो पाहून तो म्हणाला की ही ती मुलगी नाही. जेव्हा आम्ही तुझा फोटो पाठवला तेव्हा तो म्हणाला की हीच ती मुलगी. असं काहीच झालेलं नाही. ते पोतनीच खोटं बोलताय. एवढं सगळं सांगून सुद्धा पुन्हा तू तेच बोलतेस. अगं तो पोतनीस का खोटं बोलेल? काय संबंध आहे त्याचा तुझ्याशी किंवा प्रांजलशी? खोटं तू बोललीस आणि नाव प्रांजलचं घेतलं. नाही, मी नाही प्रांजलचं नाव घेतलं. मेरी जाऊ दे ना, आपण कशाला वाद घालतो? हा, तो पोतनीस भेटणार आहे ना दादाला. दादाला म्हणा त्याला घरी घेऊन ये, हिच्या समोर उभं कर, हिच्याकडे बोट दाखवेल ना तेव्हा कळेल खरं काय. आणि ना मुकुंदालाही बोलवा, त्यालाही कळू द्यायचं. चालेल. नाही नाही, प्लीज असं करू नका. मुकुंदाला ह्यातलं काही नका सांगू प्लीज. ऋता आता पटकन खरं काय ते बघ, नाही तर मला दादाला फोन करावा लागेल ना. माफ मागते तुम्हा सगळ्यांनी. मीच त्या पोतनीसांना वाटेल तसं बोलले आणि त्यांना घरात येऊन नाही दिलं. आणि मी मुद्दामच त्यांना माझं नाव प्रांजल असं सांगितलं. का केलंस तू हे सगळं? काय गरज होती? तुम्ही सगळेजण प्रत्येक वेळी प्रांजलला पाठीशी घालता. ती या घरात आल्यापासून मी पाहते. तिची काही चूक असली ना तरी तिला कोणी काहीच बोलत नाही. कधी कधी तर तिची चूक असून सुद्धा कारण नसतानाही मला नाव ठेवण्यात येतं. वाटेल ते बोलू नकोस ना ऋता. बघा, हे असंच होतं दरवेळेस. मीच वाटेल तसं बोलते असा समज होतो तुमचा. काका, अहो तुम्हीच म्हणाला होता, आठवते पूजेच्या वेळेला प्रांजलच्या हातून प्रसादाचा शिरा करपला होता. त्याही वेळेला तुम्ही तिला काहीच बोलला नाही. आणि मात्र माझ्या हातून पूर्वी कशी चूक झाली हे सांगितलं आणि मलाच नावं ठेवली. तेव्हाही मी काहीच बोलले नाही. मग तो राग तू आता असा काढलास आणि तेही तुला माहित नसलेल्या माणसाला नको नको ते बोलून. अगं, हे सगळं करायच्या आधी 1000 वेळा विचार करायचास ना. तुझ्या अशा वागण्याने फक्त प्रांजल वाईट ठरली नाहीये, तर अख्ख्या चिटणवीस कुटुंबाचं नाव तू वाईट केलंयस. आणि मला वाटतं त्या चिटणवीस खानदानात तू पण येतेस, नाही का? विसरलीस तू हे सगळं? माझी चूक झाली. मला फक्त एवढंच पाहिजे होतं की या चुकीबद्दल तरी तुम्ही प्रांजलला ओरडाल. आणि काय? आणि ती रडेल. ऋता, हे सगळं करताना तुला एकदाही असं वाटलं नाही का ग की आपण चूक करतोय म्हणून? नाही भाऊजी, यात तिची ना काही चूक नाहीये. चूक माझीच आहे. ह्या मुलीला घरात एवढं चांगलं वागवून सुद्धा ही अशी का वागते हेच कळत नाहीये मला. म्हणजे चूक माझी आहे. इतर सासवा वागतात ना तशी मी वागत नाही ना, त्यातच फळ आहे. होय, म्हणजे तुम्ही जरा शांत होता का? तिच्या वागण्याचा तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय? मग काय करू भाऊजी, सांगा ना काय करू? त्या पोतनीस नाही नको नको ते बोलली. त्या पोतनीसला हेच वाटणार ना सुनेवर सासूचा अजिबात धाक नाहीये. घरी आलेल्या पाहुण्याशी कसं वागावं हे शिकवलं नाहीये सासूने आपल्या सुनेला. म्हणजे प्रांजल पेक्षा जास्त वाईट मीच ठरले ना. वहिनी, मला एक गोष्ट कळत नाही. प्रांजलने तुझ्या बाबतीत स्वप्नातही कधी वाईट चिंतलं नाही, मग तू तिच्या बाबतीत असं का करतेस? अरे पण फक्त पहिल्यांदाच. नाही, हे पहिल्यांदाच नाहीये. बाबांच्या प्रमोशनच्या वेळी तू प्रांजलला सरप्राईज पार्टी देण्यासाठी भरीस पाडलं. म्हणजे जर का बाबांना प्रमोशन नसतं मिळालं तर सगळं खापर प्रांजलच्या डोक्यावर फुटलं असतं. राया, मी तुला यापूर्वीही सांगितलं, तेव्हा मला विश्वास होता की बाबांना प्रमोशन मिळेल. ठीक आहे, ते एक वेळ मी मान्य करतो. पण आजोबांचा कोट कुणाच्याही नकळत तू गाठोड्यावरती ठेवलेला तेव्हा तुला कसली खात्री होती ग? आजोबांकडून आणि घरच्या सगळ्यांकडून प्रांजलला बोलणी पडतील याची. आणि आताही ते पोतनीस घरी येऊ नये असं तुला वाटत होतं तर प्रांजलचं नाव घेऊन तू त्यांना आदवा तदवा का बोललीस? वहिनी, का केलंस तू हे सगळं? कारण काय आहे? नाही राया, ती कशाचंही उत्तर देणार नाही, कारण ती हे सगळं कोणाच्या तरी सांगण्यावरून करते. हे बघ ऋता, तू आता कितीही रडलीस आणि म्हणालीस की नाही मी हे कोणाच्याही सांगण्यावरून करत नाहीये, तरी ते खोटं आहे. कारण आता आम्हा सगळ्यांचीच खात्री पटली आहे की नक्कीच या मागे कोणीतरी दुसरं आहे. हे बघ ऋता, आता हे तुझं रडण्याचं नाटक बास. हं, आणि आता निमूटपणे सांग, हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून करतेस?
मी हे सगळं प्रांजलच्या मम्माच्या सांगण्यावरून केलं. वीणा, वीणा ग आवर, किती वेळ? 4:45 होत आले. बाई 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 बाई, ओ कसली घाई तुम्हाला? हा, आपण त्या चिटणविसांकडे तर चाललोय, नाटकाला नाही चाललो. नाटक बघायला मिळणार आहे ना आज. हा काय कसलं नाटक? नाही, आज आपण दोघं सहकुटुंब पहिल्यांदाच चाललोय की नाही त्यांच्याकडे. त्यामुळे तिथं गेल्यानंतर गळाभेटीचा कार्यक्रम होणार, मग मानापमान, पुनर्मिलाप, भावबंधन. एक मिनिट, मला सांगा, तुमचं आणि प्रांजलचं आधीच काही ठरलंय का? ठरलेलं काहीच नाहीये. आणि समजा ठरला तर ते तुला कळल्याशिवाय राहणार आहे का? हा, ते खरं. पांडू जी बाई साहेब. मगाशी ते मिठाईचे बॉक्स दिले होते ना मी तुला, ते गाडीत ठेवले का? हो, मगाशीच ठेवले. ठेवलेत ना? मग आता इथे उभं राहून काय करणार? जा कामाला जा. ते मिठाई वगैरे कशाला? असं कसं? तुम्हीच म्हणालात ना आता आपण जोडीने पहिल्यांदाच त्या चिटणविसांकडे चाललोय, मग मिठाई नको का न्यायला? मिठाई तर न्यायलाच पाहिजे, कारण आज मला सुद्धा खूप दिवसांनी गोड खायची इच्छा झाली. आज बरेच दिवसांनी माझ्या मनात जे आहे ना ते होणार. काय होणार आहे? हा, मगाचपासून मी बघते असं काहीतरी गुप्त भाषेत काय बोलताय? अगं, मला गोड खायची इच्छा झाली. त्याच्यामध्ये गुप्त भाषा कसले आले? नाही 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 नाही, तुमच्या चेहऱ्यावर ना काहीतरी आज वेगळाच आनंद दिसतोय मला. सांगा बघू, काय घडणार आहे तिकडे? अगं, घडलं की सांगेन ना तुला. समजा मी तुला सांगितलं आणि तसं नाहीच घडलं, असं नको ना व्हायला. पण ते घडणं मात्र अत्यावश्यक आहे. बाई 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 बाई, तुमचं बोलणं ऐकून ना मला आता असं वाटायला लागलंय की तिकडे जायलाच नको, टाळायलाच हवं. जाऊ दे. वीणा, मी इतकं वेळ तुझी खेचत होतो, तुला साधी गंमत कशी कळत नाही ग? नाही, गंमत नाही कळत मला, पण एखाद्याच्या मनात काय चाललंय हे नेमकं कळतं मला. वीणा, हे बघ, उगाच तर्क वितर्क करत बसू नकोस. तर निघूयात आपण. 5 वाजत आले. अहो, मला एक सांगा की नक्की तिकडे काही घडणार नाहीये ना? नाही ग बाई, प्रांजल तिकडे वाट बघत असेल का नाही? आणि बघ, प्रांजलनी वाट बघितली ना तरी हरकत नाही, पण बाकीचे चिटणवीस मंडळी ते वाट बघत असतील ना. आणि चिटणवीसांना असं ताटकळत ठेवणं मला काही बरोबर वाटत नाही. हो का? चला. अगं, का केलंस तू असं? काय गरज होती तुला? सांग ना. घरात सगळं व्यवस्थित चाललं होतं, ते बघवलं नाही का तुला? हे बघ, घरात आपापसात वाद असतात, पण जेव्हा घरावर एखादं बाहेरून संकट येतं ना, तेव्हा हे आपापसातले वाद बाजूला ठेवून सगळे एकत्र येतात. का तर त्या वादापेक्षा घराला वाचवणं महत्वाचं असतं. आणि तू नेमकं उलट केलंस. अगं, बाहेरच्या माणसाच्या तालावर नाचलीस तू. ह्या सगळ्यामुळे आपल्या घरावर काहीतरी संकट येऊ शकतं, पण विचारही नाही केलास तू. तसं नाही हो सासूबाई, मला माझी बाजू तरी मांडू द्या. नाही ऋता, आता तू एकही शब्द बोलणार नाही, कारण तू तुझा बोलण्याचा अधिकार गमावून बसतो. आता तुला जे काही बोलायचं आहे ते प्रांजलची ममा आली ना ती तिच्या समोर बोल. प्रांजलची मम्मा इकडे येणार आहे? हो, आणि तू हे सगळं त्यांच्या सांगण्यावरून केलं हे त्यांच्या समोर कबूल करायचं. अरे पण मी सांगितलं ना एकही शब्द बोलायचा नाही म्हणून. तू आज जाऊन तुझ्या खोलीत बस, त्या आल्या की आम्ही तुला बोल. जा आज जा. 1 मिनिट थांब, तुझा मोबाईल दे मला. का? प्रश्न न विचारता मी जे सांगतोय ते केलंस ना तर बरं वाटेल आम्हाला. दे. पण मला कोणाचा फोन आला तर? तुला कोणाचा फोन येणार आहे किंवा तू कोणाला फोन करणार आहेस हे आम्हाला ना खूप चांगलं माहिती. त्यामुळे त्या निमूटपणे तो फोन भाऊजींकडे दे. आणि तू काळजी करू नकोस, आम्ही तुझा मोबाईल चेक वगैरे करणार नाही, फक्त स्विच ऑफ करणार आहे. दे. जा, थांब. वहिनी, आज पहिल्यांदा तुम्हाला सासूसारखं वागताना पाहिजे. बरोबर नाही भाऊजी, माझंच चुकलं. मी ना आतापर्यंत असंच वागायला हवं होतं, म्हणजे मग ना आज ह्या घरावर ही वेळ नसती आली. आता काय करायचंय आपण? जे ठरलंय ते करायचं. वहिनी, आज ना काय सोक्षमोक्ष लागायचा तो लागूनच एकदाच.
शी बाई, मी फोन का बंद करून ठेवला तेच कळत नाही. काय ग मगाचपासून बघतोय मी, सारख्या कोणाला फोन करतेस तू? अहो, एक मैत्रीण आहे, तिला फोन करते, जरा महत्वाचं काम आहे. एक मैत्रीण? हल्ली तुझ्या या एका मैत्रिणीचे फोन फारच वाढलेत हं? आणि तू नाव सांगायला काही तयार नाही. शी बाई, मी फोन बंद करून ठेवलाय की काय कोण करेल? तर जाऊ दे, आता नंतर कर. अगं ते लोक वाट बघत असतील आणि मला पण उत्सुकता आहे. कसली? तू लगेच संशयाने का बघतेस ग? पहिल्यांदाच चाललोय ना त्यांच्याकडे. नाही म्हणजे आपण दोघं मिळून ते लोक आदरातिथ्य कसं करतात आपलं, याची मला उत्सुकता आहे. चला चला. शी बाई, तिने फोन उचलला असता तर बरं झालं असतं. या ना. काय ग, आम्हाला उशीर नाही ना झाला? नाही नाही, सगळं अगदी वेळेवर चाललंय. या बसा ना, बसा बस. नमस्कार. नमस्कार. अहो, हे कशाला उगाच? राहू देतो, जिभेवरचा कडवटपणा घालवायला हे चांगलं असतं. नाही म्हणजे असं मी कुठेतरी वाचलंय. प्रांजल, अगं तुमच्या लग्नाला आज 2 महिने झाले ना, म्हणून ममाने मुद्दाम तुमच्यासाठी मिठाई आणली आहे. हा, घे ना. आज तुम्ही घरी कसे? वर्कशॉपला नाही गेला? तुम्ही येणार होतात ना, म्हणून थांबलो होतो तुम्हाला भेटायला. मग बाकीचे सगळे कुठे? मामांजणी सासूबाई ना नाटकाला गेलेत. खूप हौस आहे हो त्यांना नाटकाची. म्हणजे महिन्याला ना एक तरी नाटक बघतातच. हो, अहो मला सुद्धा नाटकं बघायला खूप आवडतात. माधवराव कुठे ऑफिसला गेलेत का? हो, हल्ली ना खूप काम असतं त्यांना. हो हो, त्यांना नवीनच प्रमोशन मिळाले ना, त्यामुळे खूप कामं असतील. ऋता कुठे दिसत नाहीये? ती तिच्या खोलीत आहे. तुला भेटायचंय का तिला? थांब, बोलावतो. नाही नाही, मी सहजच विचारलं. माझं काही काम नाहीये की तिच्याकडे? पण आमचं काम आहे ना. प्रांजल, तुम्ही बसा गप्पा मारत. माझं एक काम आहे, ते मी करून येते. हा, प्रांजल, काही झालंय का? नाही, काही झालं नाहीये, पण काहीतरी होण्याची शक्यता आहे. मी ऋताविनीला बोलावते. वहिनी, मम्मा बाहेर आली आहे, येतेस ना? मी बाहेर यायलाच हवं का? हे बघ वहिनी, तुझं बाहेर येणं या घराच्या भल्यासाठी खूप महत्वाचं. आपण दोघी या घरातला सुना आहोत आणि या घराचं वातावरण आपल्यामुळे जर बिघडणार असेल तर ते बिघडू नये यासाठी आपण प्रयत्न करायला नको? पण मला खूप भीती वाटते बाहेर यायला. वहिनी अगं, नको घाबरूस. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बाजूने. आणि तसंही ते तुला काहीच बोलणार नाही. जे काही आहे ते मला बोल. वहिनी, मला माफ कर. मी हे सगळं नाईलाजाने करते. तुझा अपमान व्हावा किंवा घरच्यांनी तुला कमी लेखावं असा माझा अजिबात उद्देश नाही. फक्त जे काही झालंय ना, ते तू बाहेर जाऊन खरं खरं सांग. मी तुला शब्द देते, यापुढे या गोष्टीवरून तुला कुणीच काहीच बोलणार नाही.
आता 2-3 दिवसातच जॉब पूर्ण होऊन डिलिव्हरी होईल. गुड. अरे पहिला जॉब पूर्ण झाल्यानंतर काय आनंद असतो ना, मी अनुभवलाय तो. बाई 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 ऋता, काय झालं ग? तुझा चेहरा असा का दिसतोय? वहिनी सांगा त्यांना काय झालंय ते. बाई 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 बाई, अगं रडायला काय झालं ग? सॉरी मम्मा, पण वहिनी तुझ्यामुळेच रडते. माझ्यामुळे? अगं पण मी काय केलं? ते वहिनीच सांगितलं. मला काहीच बोलायचं नाही, मी आज जातो. थांब ऋता वहिनी, मगाशी आमच्या समोर जे काही कबूल केलंस ते सगळं सांग यांना. कसली कबुली दिली हिने? आणि त्याचा माझ्याशी काय संबंध? तुझ्याशीच संबंध आहे मम्मा. आमच्या घरात ज्या काही गोष्टी घडल्या त्या तुमच्या सांगण्यावरून ऋता वहिनीने केल्या, हे हिने कबूल केलेलं आहे. आमच्या घरात ज्या काही गोष्टी घडल्या त्या तुमच्या सांगण्यावरून ऋता वहिनीने केल्या, हे हिने कबूल केलेलं आहे. एक मिनिट, मी कशाला सांगेन हिला? आणि माझ्यावर असले हे बिनबुडाचे आरोप करण्यासाठी मला इथे बोलवलंय का? बिनबुडाचे आरोप नाही मम्मा. बाबांच्या प्रमोशनच्या वेळेला, आजोबांच्या कोटाच्या वेळेला काय करायचं हे तू ऋता वहिनीला सांगितलं आणि तिने त्याचप्रमाणे केलं. बाळा बाळा, मी कशाला सांगेन हे सगळं? हे तुला चांगलंच माहिती, कारण त्या प्रत्येक वेळेला माझ्या हातून चूक कशी होईल त्याचाच विचार तुम्ही करत आला ना. तुम्ही म्हणजे? तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तुम्ही म्हणजे तुम्ही आणि ऋता वहिनी. हे पहा, मी असलं काहीही ऐकून घेणार नाही, कारण मला नाही बघ, उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. अगं ती काय म्हणते ते आधी ऐकून तर घे ना. आणि माझं म्हणणं कोण ऐकून घेणार? नाही ऐकणार ना, तुझं म्हणणं ऐकणारच, पण आधी आपण त्यांची बाजू ऐकून घेऊया. हा, तर प्रांजल मला सांग की समजा तुझ्या हातनं चुका झाल्या तर त्यामध्ये मामाला काय फायदा होणार होता? पप्पा, मी चुकले म्हटल्यावर सगळे मला बोलणार, सगळे चिडणार, रागाच्या भरात उलट सुलट बोलणार आणि मग मला रडू येणार. आणि हेच तर मम्माला हवंय ना, कारण अटीनुसार जर का मी रडले तर तिला, मला आणि रायाला घरी घेऊन जाता आलं असतं ना. आणि तुमच्या दुर्दैवाने आणि हिच्या सुदैवाने तसं काहीच घडलं नाही. राय एक मिनिट, ऋता तू सांग काय झालंय ते. बाबांना प्रमोशन मिळणार की नाही मिळणार अशी चर्चा चालू होती तेव्हा प्रांजलची मम्मा मला म्हणाली की तू प्रांजलला सरप्राईज पार्टीची तयारी करायला सांग. आजोबांच्या कोटाच्या वेळेला पण प्रांजलच्या मम्माने मला असं सांगितलं की तू असं काहीतरी कर ज्याच्यामुळे प्रांजलच्या डोळ्यात पाणी येईल. म्हणून मी तो कोट गाठोड्यावर ठेवला आणि प्रांजलला ते गाठोड आणायला जाऊ दिलं, म्हणजे सगळा संशय प्रांजलवर येईल. आणि त्याच्या बदल्यात यांनी मला काहीतरी बक्षीस द्यायचं कबूल केलं होतं. आणि पोतनीसांच्या वेळेला ते मी स्वतःहून यांच्याकडनं अजून बक्षीस मिळावं म्हणून केलं, पण मी एकटी काहीच करू शकत नव्हते. याच्यातही यांनी माझी मदत केली. ती भाजी यांनीच मला आणून दिली. अच्छा, अशी आली होय तुझ्याकडे भाजी? भाऊजी, तुम्हाला असं वाटत नाही का आपण हे सगळं चुकीचं करतोय? नाही, पण तुम्हाला का असं वाटतं? आपण त्यांना इथे त्यांचा अपमान करायला बोलवलं असं वाटलं नाही का त्यांना? वाटत असेल तर वाटतंय, पण आज या सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायलाच हवा. नाहीतर ही अशी छोटी छोटी वादळं सतत आपल्या घरात घडत राहतील आणि त्यांच्याशी भांडण्यातच आपला सगळा वेळ जाईल. आता ना आपण बाहेर असायला हवं असं मला वाटतं. नाही,
आपण आता जर बाहेर गेलो ना एक तर त्या काहीही बोलणार नाही. आणि आपण बाहेर असताना जर त्यांच्याशी राया आणि प्रांजल असं बोललं तर त्यांना नक्की वाटेल की आपण त्यांचा अपमान करायला त्यांना आता बोलवल्या. तेव्हा त्यांच्या मुलीसमोर आणि जावयासमोर काय घडायचं ते घडून जाऊ. पण आपण असं अजून किती वेळ थांबायचं इकडे? योग्य वेळ आली की जाऊ. तुम्ही थांबा. बस, खूप ऐकून घेतलं मी तुमचं. या ऋताचा आणि माझा काय संबंध? हो, हिच ऐकून मी तुमच्या दोघांच्या संसारात विष कसं कालवीन? काय ग प्रांजल? अगं मी सख्खी आई आहे तुझी, सावत्र नाही. मम्मा, बस, इतका वेळ मी तुझं म्हणणं ऐकून घेतलं ना. आता मी काय म्हणते ते ऐकून घे. आपल्या सासरी बोलून आपल्या आईचा जेवढा अपमान करायचा होता तेवढा करून झाला. तुला काय वाटलं तुझं सगळं मी ऐकून घेईन आणि निमूटपणे निघून जाईन? नाही, आता तुला माझं म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल.